अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या घरातील गजमूर्ती म्हणजेच हत्तींची जोडी आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणते. या मूर्तीमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात की नकारात्मक बदल होतात. या मूर्तीचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे. आपल्या देवघरातील या मूर्तीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण पाहूया आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य कसं असणार आहे. हे आपल्या मेहनतीवर, नशिबावर आणि आपल्या वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते. पण तरीसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वस्तू सांगितल्या जातात ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात, जे आपल्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात. अशाच एका वस्तूबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ती वस्तू म्हणजे गजमूर्ती. गजमूर्तीची जोडी घरात ठेवल्याने काय चमत्कार होतो हे जाणून घेऊया. पण त्या अगोदर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा अखंड राहते. वैभव, संपत्ती त्या घरात अखंड वास करते. पूर्वी बघा, राजे महाराजे हत्तींच्या अंबारीत बसून स्वारी करायचे. आत्ताच्या काळात हत्ती पाळणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची, पितळची किंवा लाकडाची मूर्ती आपल्या घरात आपण ठेवू शकतो. त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव, ऐश्वर्याकडे घेऊन जाईल. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढलेला असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हत्तीच्या दोन्ही मूर्ती ठेवू शकता. या दोन्ही मूर्ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजात ठेवायच्या आहेत. असं केल्यानं नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो. वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून अशा प्रकारच्या मूर्ती लावल्या पाहिजेत. आजही तुम्ही हे करू शकता. एक जोडी जरी विकत आणली तरी ती तुम्ही घराच्या प्रवेशद्वारात ठेवून तुमच्या घराचे संरक्षण करू शकाल. पण मूर्ती खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका, ज्यामुळे घरातील सदस्यसुद्धा संकटात सापडतील. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचे हत्ती तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्तीसुद्धा तुम्ही आणू शकता, मात्र काळा हत्ती आणू नका. आता तुम्ही हत्तीची जोडी खरेदी करणार असाल तर ते एकमेकांसोबत उभे राहणार नाहीत याची काळजी नक्की घ्या. कारण असं केलं तर घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. म्हणूनच हत्ती एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांना लढण्याचं आव्हान देतात अशा मुद्रेतली हत्तीची मूर्ती नको. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. हत्ती ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातो. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने अनेक लाभ होतात. घर असो, दुकान असो, फॅक्टरी असो, ऑफिस असो, प्रत्येक ठिकाणी हत्ती ठेवले जातात. ज्या हत्तीची सोंड वरच्या दिशेला आहे असाच हत्ती घरात किंवा दुकानात ठेवावा. त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरातील वाईट ग्रहांचा प्रभाव निघून जातो आणि त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. हत्ती भरीवच असावा आणि महत्त्वाचं, छोटं असला तरी चालेल पण तो भरीव असावा. पोकळ हत्ती असू नये. आपण हत्तीकडे गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणूनही पाहतो. घराच्या दारावर वरती सोंड केलेला हत्ती लावल्यास घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होतं. घरात जर सतत वादविवाद, भांडण, तंटे असतील तर घरातील वादविवाद आणि भांडण, तंटे मिटविण्यासाठी 3 हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे. हे 3 हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात छोटा हत्ती मागे असावा. असा उतरत्या क्रमाने हे 3 हत्ती ठेवावेत. बेडरूममध्ये पांढऱ्या हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशांची आवक आपल्या घरामध्ये राहावी यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घराच्या तिजोरीतसुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण अर्थात त्याचीसुद्धा सोंड वरच्या दिशेलाच असावी. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. अशाच प्रकारचा हत्ती तुम्ही ऑफिसच्या टेबलावरती सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढते. आपल्याला शक्य नसेल, आपली ऐपत नसेल तर तुम्ही संगमरवरी छोटा हत्तीसुद्धा घेऊ शकता
आणि तो सुद्धा ऑफिसमध्ये ठेवू शकता. आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात शांतता राहते. त्याचबरोबर आपल्याला यश आणि प्रगती मिळते. जर तुम्हाला राहू दोषाचा त्रास असेल तर तुम्ही पाकिटात किंवा खिशात हत्तीचा फोटो ठेवू शकता. यामुळे आपल्याला राहू दोषापासून मुक्ती मिळते. तुम्हाला गिफ्ट म्हणूनही हत्ती मिळाला असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. अशा प्रकारे हत्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातल्या वातावरण प्रसन्न होतं असं म्हटलं जातं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह. तुमच्याकडे हत्ती आहे का? तो तुम्ही कुठे ठेवला आहे? तुमचा अनुभव कसा आहे ते तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.